कमळी ही व्रत करत आहे. अन्नपूर्णा मॅडम ही आजारी पडलेली असते आणि ती बेशुद्ध अवस्थेत गेलेली असते. तिच्यासोबत निंगीसुद्धा असते आणि निंगीला पण फार चिंता लागलेली असते. आता बघा, या ठिकाणी बघा शंकराची पिंड दाखवलेली आहे. त्याचप्रमाणे सर्व पूजेचे साहित्य त्या ठिकाणी तयार केलेले आहे. फुलं आहेत आणि ती स्वतः विहिरीवर जाते, म्हणजेच काय की आळावर जाते आणि त्या ठिकाणी माठ भरून घेऊन येते आणि शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करत असते. कारण की अभिषेक करताना पाण्याची फारच गरज असते आणि मग कमळीला वाटतं की अन्नपूर्णा मॅडम जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत मी अभिषेक करणार, असं तिचे विचार असतात. व्रत पकडलेला असतो, उपवास पण पकडलेला असतो. ती एवढी मेहनत घेते की ती पुन्हा पुन्हा जाते विहिरीवर आणि माठ घेऊन येते आणि अभिषेक करत असते. असं करता करता तिच्या पायामध्ये खिळासुद्धा लागतो. तरी पण ती मागे पुढे पाहत नाही आणि मग निंगी तिला मदत करण्यासाठी येते आणि पायातला खिळा काढते. अन्नपूर्णा मॅडम ही बेशुद्ध अवस्थेतच असते आणि राजनला सुद्धा फार चिंता लागलेली असते की आपली आई ठीक होत नाही, ती कधी शुद्धीवर येणार. आणि बघा, कमळी जात आहे, येत आहे आणि तिला निंगी मदत करत आहे. दुसऱ्या ठिकाणी ऋषी आणि रोहित नाश्त्यासाठी बसलेला असतो. तेव्हा तिचा भाऊ रोहित फोन लावतो. तो सांगतो की त्यांचे जे प्रोजेक्ट आहे ते अनिका महाजन करणार, कमळी करणार नाही. असं म्हटल्यानंतर लगेच ऋषीला राग येतो आणि ऋषी म्हणतो, रोहित तू हे काय करत आहेस? अनिकापेक्षा कमळी ही हुशार आहे आणि तू तिला प्रोजेक्ट करण्यास नकार का देतो? तेव्हा तो म्हणतो, कमळी ही गावची मुलगी अनफट आहे, गावछाप आहे आणि तिला इंग्लिश बोलता येत नाही. त्यामुळे ती हा प्रोजेक्ट हँडल करू शकणार नाही. ऋषी म्हणतो, नाही, ती हुशार आहे आणि ती हा प्रोजेक्ट हँडल करेन. असं दोघांची बाचाबाची बोलणी चालू असते आणि मग तो रोहित जोरात ओरडतो ऋषी आणि मग तेवढ्यात त्याची आई त्या ठिकाणी नयनतारा येते. नयनतारा बोलते की काय झालं ऋषी, काय झालं रोहित? ऋषी निघून जातो. मग रोहितला ते विचारते तेव्हा रोहित सुद्धा म्हणतो, हा ऋषी असाच करतो, ऐकत नाही. मग रोहित पण निघून जातो. नयनताराला चिंता वाटते, हे काय झालं आहे, म्हणजे नेमकं काय चाललं आहे? तिला सुद्धा कोणी काही सांगत नाही. कमळी बसलेली आहे. ज्या ठिकाणी शंकराची पिंड आहे त्याच्यासमोर ती व्रत करत आहे आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करत आहे. आणि इकडे आपली अन्नपूर्णा मॅडम ही बेशुद्ध अवस्थेत असते. राजन सुद्धा वाट पाहतो की ती कधी शुद्धीवर येणार. आणि इकडे ही कामिनी असते, ती फार चलाख असते. कामिनी म्हणते भावाला, तुला तर काही बोलता येत नाही, तू काही सांगू शकणार पण नाही. आता बघ मी कमळीचा कसा बँड वाजवते, कसा गेम करते. कमळी अन्नपूर्णा मॅडमला ठीक करण्यासाठी व्रत करत आहे आणि मी कमळीचा गेम खलास करणार आहे. आज कमळी मरणारच आहे. तू बघच, तू तर काही बोलू शकत नाही आणि काहीच करू शकत नाही. तू फक्त बघायची भूमिका घे. बघ आज कशी गंमत होते. इकडे बघा, कमळी मस्तपैकी म्हणजे एकाग्रतेने व्रत करत आहे आणि वरून जो माणूस असतो सळा घेऊन बसलेला, तो वरून सळ्या सोडणार असतो ज्या ठिकाणी कमळी बसणार असते. त्यामुळे काय होणार आहे की कमळी ही मरणार. तेव्हा कामिनी म्हणते, बघ त्या माणसाला मी वर पाठवलेलं आहे. फोन लावते आणि सांगते, तुला खोटं वाटते? तेव्हा तो माणूस म्हणतो, हो, सगळी तयारी झालेली आहे. आता कमळी खरंच मरणार का? हे नियोजन कामिनीने केलेलं आहे आणि ह्या सगळ्यांचा आनंद कामिनी घेणार का? अन्नपूर्णा मॅडम ठीक होणार का? हे सगळं आपल्याला ह्या भागात नाही तर पुढच्या भागात समजेल. नवीन असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.